स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या चेंडूवरती अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती प्रेमने दाखवले आपली हुकमत चौकार. लोअर फुल टॉस बॉल और बड़े आराम के साथ आनंद फानंद में उस गेंद को भेज दिया है विकेटों के पीछे 4 रन के लिए. और तुरंत अब इमरोज खान के पास गए. कल भी इमरोज खान ने 25 रन का एक ओवर किया था. स्थानिक खिलाड़ी है और ये मैदान उनका घरेलू मैदान कहा जा सकता है. और शुरुआत अच्छी रही है तो चौके छक्कों की बारिश होगी, बौछार होगी. चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. अतिशय सुरेख फटका, दर्जेदार टायमिंग. इमरोजचे षटक अत्यंत महत्वाचे. धावसंख्या 40ला 6. चौकार षटकारांची आतषबाजी करणं अत्यंत महत्वाचं आहे. ऑन साइडला पुलटो चेंडूवरती आक्रमण केले. वाह, काय फटका सजवलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. सामना संपलेला नाहीये. प्रेम या ठिकाणी निश्चितच सांगतोय तमाम प्रेक्षकांना. प्रेम करेगा गेम, बनाएगा नेम. 2 खराब गेंदें इमरोज खान की, एक लोअर फुल टॉस. आप फुल टॉस बॉल नहीं कर सकते प्रशांत. मुझे कभी कभी लगता है कि फुल टॉस बॉल जो है ये आपको जिताती भी है और आपको हराती भी है. तो ये शादी का लड्डू जो बोलते हैं ना, खाए वो भी पछता है और नहीं खाए वो भी पछता है. तो फुल टॉस बॉल भी ऐसी ही है. और यहाँ पर टाइमिंग की तारीफ करूंगा. प्रेम देखते ही देखते 8 बॉल में 25. और प्रेम ने अगर ये मैच जिता दिया तो पूरी दुनिया प्रेम के प्रेम में पड़ जाएगी. ब्रेकिंग न्यूज बनने वाली आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा सामना महाराष्ट्र जिंकला तर एक बातमी होईल, पण हा सामना बिहार जिंकला तर आज ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. इमरोज खान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. ही फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, लॉग ऑफला खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादकुळा बॅटिंग करत असताना प्रेमनं आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय. कुछ रास्ता लिख देगा, कुछ मैं लिख दूंगा. वो लिखते जाएंगे, मुश्किल में मंजिल लिख दूंगा. इस वक्त मंजिल तक पहुंचा सकता है तो एक ही आदमी है, वो है प्रेम. और प्रियांशु अगर उसको थोड़ा सा सपोर्ट करे. 15 बॉल 42. यहाँ से मैच हल्का सा खुल रहा है और अगले 15 यानी कि अगले 5 गेंदों में 2 6 आ जाते हैं तो मैच पूरी तरह से खुल जाएगा. 16 चेंडूमध्ये 42 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी आणि त्यामध्ये 31 धावांची शानदार खेळी. प्रेमनं या मॅचमध्ये जान टाकले. 9 चेंडूमध्ये 31 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात. 15 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. हरीश सर, 42 धावांची भागीदारी, 15 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. सामना थोडासा ऑन झालाय. मॅच तर असा या ठिकाणी प्रेक्षकांसाठी रंजक बनतोय, रोमर्षक बनतोय. इमरोज महागडा ठरलाय. 3 षटकार त्याच्या विरुद्ध आतापर्यंत ठोकले गेलेत. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू हाही हवेत आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार? जाईल. उरात वादळ घेऊन हिंडारांना पडझडीची तमाबुळीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि मैदानावरती इतिहास या ठिकाणी निर्माण करतात. वा वा, प्रेम काय बॅटिंग करतोय. त्याने 4था षटकार ठोकलाय. बैक टू बैक. जो टीम इस वक्त कंजूस गेंदबाजी कर रही थी, इमरोज खान के ये ओवर ने खुशियां ही खुशियां बिहार के खेमे में दे दी. इसीलिए कभी भी निराश नहीं होना. वक्त बदलता ज़रूर है, कभी हिम्मत मत हारना. अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा है ये तेरे बस का रोग नहीं है, उनको आज कुछ कर दिखाना है. अब 14 बॉल 36. 4 बॉल में अगर 1 6 और आ जाती है, 12 बॉल 27, 12 28, ये मेरे ख्याल से शुड बी अ गुड इक्वेशन. और प्रेम को कितनी ज़्यादा स्ट्राइक मिलती है ये भी एक टर्निंग पॉइंट है. प्रेम को आउट नहीं कर सकते, प्रेम को स्ट्राइक से दूर रखो, ये भी नहीं हो पा रहा है. 370चा स्ट्राइक रेट. काय अफलातून बॅटिंग केले. हेलिकॉप्टर खेळला. ऑन साइडला फटका तर छान आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेंडूला थांबवणार का? आज प्रेमला थांबवणं कठीण बनलेलं आहे. हा फलंदाज नाही तर मैदानात सुटलेलं एक तुफान आहे. काय मैदानावरती दमदार कामगिरी करत असताना 4 षटकार 1 चौकार. धावसंख्या घेते आकार. या मॅच मध्ये प्रेमने केलाय पलटवार. गेंदबाजी के परखच्चे उड़ा दिए. क्या जबरदस्त शॉट था, खड़खटाक. और इमरोज पर प्रेम का अटैक. 11 बॉल 41. टूर्नामेंट का सबसे तेज अर्धशतक का करने की दिशा में वो आगे बढ़ रहे हैं. और इसीलिए बिहार को निहार
ये लाइन बार बार याद आती है। जबरदस्त कामगिरी, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ओहो हो हो, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबवलाय, परंतु पंच या ठिकाणी शशी साठम वाईट बॉलचा इशारा करणार का? निश्चितच करतील. सामन्याचं चित्र बदललंय, सामन्याचा रंग बदललाय. इथे नशिबाचा कौल कोणाला मिळेल हे माहीत नाही, पण जो मैदानात घाम गाळेल तोच इतिहास या ठिकाणी आपल्याला घडवताना पाहायला मिळणार आहे. इम्रोज खानचे हे षटक अतिशय महागडं आहे. 5 चेंडूमध्ये 30 धावा, त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचे 5 मोठे टोले आहेत, 4 षटकार, 1 चौकार, व्हाईट बॉलचा इशारा. इम्रोज खान या ओव्हरमध्ये नियंत्रित मारा करू शकले नाही. 64ला 6 बिहार कमबॅक करत असताना या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचा मॅच. आई चेंडू हवेत आहे, उंच आहे, आकाशात गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का पाहूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला, परंतु झेल पकडू शकले नाहीये. उस्मानने झेल सोडलाय, उस्मानने झेल सोडलाय, बाबा झेल सोडलाय. शाहिदने झेल सोडलाय, शाहिद त्या ठिकाणी आहे. उस्मान पण अगदी जवळ होता, शाहिदने झेल सोडलाय. आता झेल सोडलाय की हा सामना सोडलाय. सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. प्रेम 41 वरती खेळतोय, प्रियांशू 11. सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्वाचा मॅच, अटीतटीचा सामना. हवेत चेंडू होता, बघा काय घडलं होतं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला, शाहिद चेंडूच्या खाली आला होता, चेंडूवरती नजर ठेवून